झाल्या तिन्ही सांज करून सिंगर सांज आता काय करू मी? वाट पाहते मी ग. आव बाळासाहेब ऐका ना. आव आव बाळासाहेब थांबा का ना. आव मला बोलायचं होतं तुमच्याशी. बोला ना आव आपल्या गावातली लाईट रात्रीच्या धरून का नाही हो? बाई. का हो? अहो गावात डीपीचा घोटाळा झालेला आहे, त्याच्यामुळं लाईट येईन का नाही याचं मला सांगता येणार नाही. अहो कसं करायचं मी? दळण पडलंय, दळायचं पीठच नाही घरात. मग काहीतरी सांजा बिंजा करून खा. म्हणजे शिरा म्हणायचे का? हा अहो सकाळीच खाल्लाय, मग नाही तर डाळ भात करा. रात्रीच खाल्लाय. मग आता काय करायचं, काहीतरी पर्याय शोधा भाई, कारण आता 2-3 दिवस लाईट येणार नाही. हो मी काय पर्याय शोधू? मग कोणाकडे शेजाऱ्या पाजाऱ्याकडे जायचं, काही उसणं पसणं अहो, आणायचं. तसं कुठं मागत्यात येतावा. आणि तसं बी इथं गावात दुकान बी नाही, नाही तर पीठ आणलं असतं दुकानातून. अहो आता दुकानात कायला जाता आणि कायला दुकानातून आणता, काहीतरी पर्याय शोधा. मी जातो सरपंचाला आणि विचारतो कव्हा ती डीपी चालू आहे आणि कव्हा लाईट येईन आणि कव्हा गिरणी चालू होते. आता अवघडच झालं नाही का? आता काय आहे, तुम्ही आलात गावात नवीन, त्याच्यामुळे आता कोणाकडे जावा आणि कोणाकडे नाही हा तुम्हाला पडलाय तेच प्रश्न. ना. आणि शेजारी पाजारी कोण ओळखीचं बी नाही माझं. ओळखीचं नाही आणि कसं देईन कोणाला, अनोळखी माणसाला कसं कोण देईन. तेच ना. चालेल, मी विचारतो सरपंचाला हा. मग तुम्हाला येऊन त्याची खबर देतो कवा लाईट येईन आणि कवा डीपी चालू होईल. ते तुमच्याकडे 2-3 चपात्या असल्या तर दिल्या असत्या तेवढ्याच. आता म्या भाई तुम्हाला नेला असतं बरं का घरी, पण कसं आहे ती माई बायको उशी लई डेंजर आहे, ती मा जेवण बंद करीन. असं म्हणताय वय? आता मी काय करू? मला तर लय टेन्शन आलंय बघा. बाई तुम्ही टेन्शन नका घेऊ, मी सरपंचाला विचारतो कधी डीपी चालू होईल आणि कधी लाईट येईल. तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला लगेच अपडेट देतो मी. हा चालतंय, बघते मी काय करायचं. काय मग सरपंच, काय चाललंय तुमच्या राज्यात? म्हणजे सगळा आंधळ दळीत कुत्र पीठ खाते अशी परिस्थिती. असं काही नाहीये, होत असतात छोट्या मोठ्या गोष्टी चालू काय होत असतात? तुम्ही रात्री ती ठकून आणि म्हणे नाही की येरीत पडली सगळं. अहो आता ती उठली टॉयलेटला, तिला नाही सुधारलं, अंधार होता, पडली विहिरीत, आता काढली ना व्यवस्थित व्यवस्थित आहे ना ती. अहो, पण मी म्हणतो ती विहिरीत पडलीच कशी? अंधार होता तर तुम्हाला लाईटची सोय करता नाही आली का गावामध्ये? चेअरमन साऱ्या दुनियाला माहिती आहे 2 दिवसापासून डीपी आलेली, आता उगा नका तुम्ही दुखावरल्या खापल्या काढू. अहो, मग गावाला एखाद्या सोय करा ना, एखादा जनरेटर वगैरे आणा. आमच्याकडे पाहिलं काय, आम्ही पार 25 केवीचं ते जनरेटर आणले अख्ख्या गोठ्यात. काय आम्ही म्हणजे नाही तर खाकरायला जरी गेलो तर लगेच असं उजेड. एवढंच तुमच्याकडे जनरेटर तर गावाला लाईट द्या ना. गावाला मग आणि का म्हणून द्यायची आम्ही गावाला लाईट? आम्ही का, आम्हाला काय निवडून यायचं का? का गाव आम्हाला निवडून देणार आहे सरपंच म्हणून? द्या राजीनामा, अख्ख्या गावाला लाईट लावून दिली असती. मग हे असं बरं आहे, तुमच्यावर आलं का त्याचं ढकलून पुढं आलं लगेच सरपंच पदावर. अहो लोकांनी तुम्हाला नाकारलं, हे तुम्ही का स्वीकारत नाही? म्हणून तर आम्हाला लोकांना नाही द्यायची लाईट. आम्ही इकडं आमच्या गोठ्यात लाईट लावू, आमच्या म्हशीच्या शिंगाला लाईट लावू, नाही तर आम्ही रात्रभर लाईट खेळू. पण आम्ही गावाला लाईट देणार नाही, अजिबातच देणार नाही. अहो आपण आता सगळी वर्गणी करू राहिली, आपण सगळे वर्गणी करणार आणि डीपी नवीन डीपी आणून टाकणार आहे तिथं. रुपया वर्गणी मागायला यायचं नाही. चेअरमन कळ आले तर कार्यकर्ते गोट्याने उडू आम्ही तुमचे, तिकडे डीपीला चिकटून मारा, पण आम्हाला वर्गणी मागायला यायचं नाही असं सांगा लोकांना तुम्ही. आणि त्या डीपी वरून लाईट घेता त्याचं काय, आकडे टाकीता त्याचं काय? मग आम्ही तेवढं बिल भरतो महामंडळात. आकड्याचं आकडे नाही, आम्ही ते फक्त पाहतो लोकांना. आम्हाला लाईटची गरज नाही, सोलर आहे आमच्या बांगल्यात, तुम्हाला माहिती आहे. पण लोकांना आमच्या वार्डामध्ये पूर्ण केवी म्हणजे पूर्ण क्षमतेने लाईट जाती का नाही यासाठी आम्ही आकडा टाकून एक बल्ब ठेवलेला आहे बघायला. साहेब 50 एकराच्या तुमच्या बागामध्ये फक्त 2 कोटेशन येतं, 10 मोटरा चालला, त्यात कुठून आले 8 मोटरा? तो आमचा जरा वेगळा प्रश्न आहे. आम्ही इंजिन टाकलेले आहेत आता सध्या, तुम्ही काय पाहिले ना. असे ना पण आम्ही येईन ना. हा एका दिवशी महामंडळाला सांगावं लागत आहे, तुमच्या येईन दाखवावं लागत आहे एक दिवस. महामंडळाचे माणसं जर आमच्या मळ्यात आले ना, चित्तानून मारून असे म्हणजे असे तारी त्यांचाच करंट सोडू आणि असे पार चिकटून फाडाफाड करायला. ते वर्गणी आली का तेवढी वर्गणी द्या, जास्त नाटकं नका करू. बरं 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 हा. बरं. तुम्ही पाठवून तर द्या वर्गणीला. लोक लाथानी उडी नाचे, लाथानी. ठीक आहे, आता आहे ना वायरमनला सांगतो नवीन ट्रान्सफॉर्मर बसेला ना, दिवस काढायला येतो तुमच्या गाडी, सर्किट तोडायला लावतो. बघू का सर तुमचं जनरेटर किती तुम्ही डिझेल घालताय. वायरमॅन बांधित असतो मी दोन्ही तारीचे मध्ये डिओचे आहे. चालू का मग? आता बरेच काम आहेत आम्हाला, दिवसाला पाणी बिणी द्यायचं बघावं लागतं. सगळं करा पण वर्गणी नका देऊ.
तिला गावात कोणी राहायला यावा का नाही नवीन माणसानी हाच प्रश्न पडलाय. नवीन आलंय आणि त्याला मदत झाली. काय काय एकटीच बडबडत चालले बाळ भाऊ, एडीबीट लागला काय? तब्येत बिब्येत बरी ना बाळ भाऊ? माही तब्येत बरोबर आहे, मग पण त्या गावातील ते नवीन नर्सबाई आली. हा अरे काय ते डीपीचा घोटाळा झालाय का कुठं लाईट गेली, बर तिला कालपासून दळण नाही म्हणजे पीठ नाही. हा बरं नवीन बाई असल्यामुळं कोणी शेजारी पाजारी न पीठ द्या ना तिला. बरं ते अनोळखी बाईनं जायचं कुठं नेमकं गावातून. अरे हा 2 दिवस झाले तिला पीठ नाही अरे 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 गावात. कोणती गिरण चाला ना डीपीके जळाल्यामुळं हम्म. ना कोणी पीठ उसणं द्या ना तिला. म्हणजे गावात कोणी नवीन यावा का नाही असं झालंय. लोकांची अशी मानसिकताच राहिली नाही रे, एखाद्याला मदत करावा काही करावं म्हणून. मग आता बाईंचं खायचं कशी सोय आहे? आता तिचं तिला माहिती बिचारीला. नाही म्हणजे आपण तसं तत्पर आहे, म्हणजे तिला मेस बीस डबा बिबा लागत असं आपल्या डीपीचं काम उस्तर वगैरे. तुम्हाला माहिती आहे आपला सरपंचांचा कारभार कसा आहे, लगेच त्वरित सगळे का लगेच होतं का अरे आपल्या मग गावात? खेडेगावात डबा आहे मेश आहे का खेडेगावात? अहो ती मी व्यवस्था मी करण, मी स्वतः चपात्या लाटतो, बटाट्याची भाजी मला येते, मॅगी येते, चहा येते, पोहे येते, ते- भरपूर सारे ते आयटम तो आहे का राहू दे, मला नको सांगू. अहो मी काय म्हणतो बाळू भाऊ, तुम्ही जाऊ नका जरा 2 मिनिटं. आता मी काय म्हणतो, आपण आहे ना महत्वाचा विषय आहे ना, की त्या बाईंना भेटण्याची महत्वाची संधी निर्माण झालेली आहे आपल्याला. हा. तुम्हाला लक्षात येते का? आता या निमित्ताने आता बाईंची व्यवस्था तर गैरसोय झालेली आहे. ए ते मला नको सांगू, ते तुल बघायचं मला उद्योग गेलाय, मला सरपंचाच्या मळ्यात जायचंय. अहो बाळू भाऊ बरं ए जाऊन दे बाळू भाऊ, तुम्ही नका मनावर घेऊ, तुमचं झालं गेलं. पण आत्ता जातो 5 मिनिटात बाईंची गाडी भेट घेतो, तेवढं निमित्ताने झालं बोलणं ही बाई. माया तुझी माझ्यावरी अशी राहुदे, शंभराची नोट माझ्या. ऐका ना गंठन कुमार. हो बोला ना. आहो ते बाळासाहेब भेटले होते, ते म्हणले 2 दिवस लाईट येणार नाही. अहो डीपी जळाली ना, जाळ झालंय डीपीचा. अहो पीठच नाही 2 दिवस झालं घरात, आणि अजून बी लाईट 2 दिवस येणार नाही म्हणजे लय अवघड झालं. मी सकाळी ना राजमान्य उडपी मधून 2 मिसळ आणल्या होत्या, ती खाल्ली. आता संध्याकाळी काय खाऊ? अहो मग ती शेजारी करपीने आईस्क्रीमचं दुकान टाकलंय ना, तिथं जाऊन आईस्क्रीम खा ना, का मी आणून देऊ पार्सल? आईस्क्रीमने कुठं पोट भरतंय वे तवा? मग आता काय करावं गाड्या? ऐका ना, मग ती पानटपरीवाला माझा मित्र आहे, हा. मग त्याच्याकडे कुरकुरे आहे, ती पोंगी आहेत, ते देऊ का पार्सल आणून? अहो कुरकुरे खायला काय मी लहान बाळ आहे का? मग राजमान्य फरसाण आणि मुरमुरी देऊ का आणून? भेळ करून खातोय. अहो नुसती बिळ खाऊन खाऊन मी गळून जायची नाही का? काय करावं गाड्या आता? तिथं ते फळवाला आहे, त्याच्याकडे केळं आहे, चिक्कू आहे, पपई आहे, तिथून आणायचं काय? आणि केळावर भागन का? त्या लय अवघड आहे बाई तुमचं. मी म्हणलं काहीतरी चांगलं करता माझ्यासाठी. बरं बघतो मी काहीतरी करतो, तुमच्या पिठाचं बघतो काय होतंय माझ्या. तेवढं बघा बरं का हा नक्की. नक्की बघतो. मी तुमच्याकडेच मागितलंय फक्त. हा मी आणून देतो, हा. नका काळजी करू. येऊ का मग? हा नका काळजी करू, आणतो. बर. एसीतून बाहेर आलं की आपलं उघ गरमत आहे राव, मोकार एसीतून बाहेरच जायला नाही पाहिजे. अरे नस बाई कांता, काय नाही, ते लाईट नाही ना आपल्या गावात. अरे हा एक मिनिट जरा. आता बोला, काय म्हणत होता तुम्ही लाईटीचं? काय नाही, लाईट नाही ना आता 2 दिवस येणार नाही. अरे हा मला कळालं, ते तुमच्या लाईटीमुळे जरा खूपच जरा तारंबळ झाली, घरी पीठ नाही, जेवणाचं जरा थोडी गैरसोय झाली तुमची. आणि आता आमच्या गावामध्ये एखाद्या अबला स्त्री नारीचे असे गैरसोय होणं म्हणजे जरा थोडस ऑकवर्ड वाटतंय मला. काय करू काय नाही असं झाले. मी एक काम करू का, स्वतः आहे ना सॅमची रिक्षा भाड्याने करतो, नगरला जातो, दळून आणतो, तुम्हाला देतो, मग तुम्ही भाकरी करा, चपात्या करा, हा मस्तपैकी तुमचं नको. काम बघन. नको एवढे उपकार नको माझ्यावर. का हो? मी खाईन अहो, काहीतरी. एवढे उपकाराची काय भाषा करता तुम्ही? अहो माझं एक कर्तव्य आहे, मी या गावातला एक असा युवक आहे, तरुण युवा समाजसेवक आहे, हे माझं परम कर्तव्य आहे. गावातल्या कोणत्याही नागरिकाला जर काही त्रास झाला, रात्री, मध्यरात्री, अपरात्री, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, अशा विविध वेळेमध्ये मी धावून जातो, हा. मदतीला धावून जातो. हे म्हणजे मी एवढा होतो तेव्हापासून ते आता एवढा झालो. हे समाजकार्याची मला लहानपणापासूनच आवड आहे. ते कळतंय मला, समाज कार्याची आपल्याला किती आवड आहे ती. मग मी तेच म्हणलं की तुम्ही असं व्यर्थ चिंता करण्यात काही मजा नाही. आलं लक्षात तुम्हाला? तर मी काय म्हणतो, तुम्हाला अजून काय लागते ना का मी स्वतः जाईन आणि अख्खाच्या अख्खं तुम्हाला अख्खा पिठाच्या गोण्या, आटा बिटा रेडीमेड आणून देत, तुम्हाला धान्य द्यायची पण गरज नाही. नाही नको नको, मी बघाल माझं काय करायचंय ते. हा? अहो, तसं एवढं काय- टेन्शन घ्यायची काही गरज नाही माझी. तसं नाही.
टेन्शनचं काय विषय नाही, मला काय टेन्शन नाही. मला सांगा, आता मागे एकदा बाळू भाऊ अडचणीत होता, त्याला मी मदत केली. काय अडचण होती ते विचारा. काय अडचण होती? ट्रॅक्टर त्यांच्या चिखलात अडकला, मग मी त्यांना पाठीमागून ट्रॅक्टर ढकलून दिला. आता मागं सांगितलं बाई, त्यांना प्रेग्नन्सी मध्ये त्यांना अडचण येत होती, मग त्यांना मी मदत केली. काय मदत केली? अहो ॲम्ब्युलन्स बोलवली. हा रात्री, मध्यरात्री, अपरात्री, तुम्हाला म्हणलं सकाळ दुपार संध्याकाळ तिन्ही वेळेमध्ये. अहो लोकांचेच काम आहे, सगळ्यांसाठीच चाललंय. माझं वैयक्तिक काय नाही. आता आमच्या चेअरमॅनकडून मी आदर्श घेतो. बल्ब, सेफेल, लाईट, टुबा बिबा सगळं काम आहे. LED पासून तर बल्ब, सेफेल, टुबा, मोठमोठे हॉलिजन पर्यंत आपलं सगळं कार्य चालतं. एकदम मोठं कार्य आहे. तुम्ही बिनधास्त नाही, चिंता करू नका. आणि उपकाराची भाषा अजिबात करू नका. मी काय करतो, आत्ता जातो, तुमचं धान्य राहू द्या, मी जातो नगरावर जातो आणि तुम्हाला आटविटाचं नियोजन लावून देतो. नाही नको. जेवढं बोललात तेवढं लय झालं हो नाही नाही, माझ्यासाठी. तुम्ही असे हात नका जोडू. तुम्ही हात जोडले की मग ते काय होतं, माणसं आपल्या परक्या नका करू. तुम्ही पण काळजी करू नका, तुमच्या खायची सोय करतो. तुम्ही अशा झाल्या नाही पाहिजे. हाय आपली तब्येत एकदम छान सुंदर सोडवलं ना, तर तुम्हाला मी एकदम विषय तसं बारीक होण्याचं 1 किंचित 1 ग्रॅम मिलीग्राम असं नाही का, किलो मध्ये तर लांब लांब वजन कमी होऊ देणार नाही. काळजी करू नका, मी असं जाईन असं जाईन, पण तुमची व्यवस्था 100%. कुठं चाललो होतो, कुठं आलो होतो? इकडे हा इकडे चाललो होतो. बरं तुम्ही काळजी करू नका, काळजी करू नका. काय बाई, एक चमडी ह्या गावात. चला यागो दर्याचा 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 दरार मोठा, चेअरमन वर पाण्यावरी उठान डोंगर लाटा 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 लाटा. बोल. अहो तुम्ही एवढे सुंदर सुंदर गाणे म्हणताय, आज दिल खुश आहे. आपण बाकीच्यांचं बघा, इथे डीपी झाली डीपी. ह्याला जळाली ना अजून टिपाड भर घासल्या डीपीवर. काय घेणं आहे आपल्याला? आपल्याला काही फरक पडलाय का? आपल्या इथं झागमाकाट आहे नुसता लाईटीचा. अहो चेअरमन, तुमच्या इथे झगमगाट आहे, मग पण तिकडे नर्स बाई जरा अडचणीत सापडल्या. त्यांच्या घरी आटा नाही, लाईट नाही, फॅन नाही, तर गरमतय उकडतय, अरे अरे अरे, सगळी कामं खोळंबलीत त्यांची. नर्स बाईला चालू का आमच्या घरी? तुम्हाला चेअरमन बाई ठेवते का घरात? आईला तो एक मोठा प्रॉब्लेम आहे. आईला नर्स बाईंची समस्या म्हणजे चेअरमनची समस्या. हा ही ना. गोष्ट माझ्या लक्षातच आली नाही. बघा ना, त्यांचे खायचे पाहिजे हाल आहेत राव. आता आटा नाही तर मग घरामध्ये ते सगळं दळण बिळण काही गोष्टी गावात भेटाना, कुठं काय नियोजन व्हायना, त्यांच्या शेवटी पोटा पाण्याचा प्रश्न आहे. आणि स्वतः नर्स बाई म्हणत असते चेअरमन गावात असताना असताना माझे राव. हाल. मी असे एकदम गरम वातावरणात खायला नाही, काही नाही, आटा नाही. तू चेअरमन बाईला सॉरी काय आपली ती नर्स नर्स बाईला नर्स बाईला एक निरोप दे. काय काय ना चेअरमनचा एक सांगाव आहे, हा देऊ का 4-5 जनरेटर पाठवून, नाही तर एखादं सबस्टेशन त्यांच्या घरापाशी उभा करू का? अरे बाप. नाही तर जाऊ दे, याला वेळ लागेल. हा त्यापेक्षा एक आट्याची कंपनीच टाकून देतो बाईला. आयला जेवायला जायला नको, मिसळ नको, पाव नको, डायरेक्ट आट्याची कंपनी. अरे बाबू, तू सांग तेवढं. असं झालं. मला चेअरमन खूप हे एक्साइट झालेत, एक्साइट काय करून काय नाही असं झालंय. काळजीपोटी, तुम्ही सांगा परत. काळजीपोटी. काळजीपोटी. जा निरोप दे त्यांना, काय पाहिजे ते सांगा म्हणा. तुम्हाला सबस्टेशन टाकून देऊ का डायरेक्ट आट्याची चक्की पाठवून, म्हणजे आट्याची कंपनीच टाकून देऊ. आईला चेअरमन ते म्हणजे अरे आपण- काळजी बाबतीत म्हणजे नाही नादच नाही करायचा. अरे बाई माणसांची व्यथा मला मी पाहू शकत नाही, त्यांच्यासाठी चेअरमन काही करू शकतो. जा तेवढं. आणि गाव तिकडे मात्र अंधारात मरुदी आहे, काय घेणं नाही उकाड्यात आपल्याला. आहे, बाहेर पसारले पाहिजे. काय अडचण नाही, जा, तेवढं. लगेच 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 आत. काय म्हणतो बाळू मग? चेअरमन, हा. अहो आपल्या गावात नवीन नर्स बाई आली. अहो हा. तुमचं लक्ष आहे का नाही? अरे बाळ्या, गावात जर असं एखादं पाखरू आलं हा. नवीन, चेअरमनच्या नजरेतून सुटत असतंय होय. अहो कवा मग पाखरू उडून गेले हो. अरे पाखरू बिखरू काही उडून जात नाही. चेअरमननी असं जाळं लावलंय, हा. असं वाघूर लावलंय का पाखरू आयत जाळ येणारी. त्यामुळे चेअरमन फक्त जाळं टाकून असं शांत बसले. हो चेअरमन, चेअरमननी तर त्यांचा डाबा ओळखला ना, लय मोठा घोळ होईन गाड्या. आणि नुसतं जाळ टाकून बघू नका, त्या जाळ्या सकट पाखरू पळून जाईन, कळलं का? अरे चेअरमनचं जाळे, चेअरमनच्या क्षमतेवर तुला भरोसा राहिला का नाही? बरं मला एक सांगा, तुम्हाला नसलं जमत तर मी करू का प्रयत्न? बाळ्या, तू उद्यापासून गावात दिसायचा नाही जर प्रयत्न केला तर उभा जाळून टाकीन.
राख हाडकं सकट दिसायचे नाही तुझी. माझ्याने म्हणलं चेअरमन मी कशाला या भानगडीत पडू. म्हणजे आमची जी मालमत्ता आहे हा. त्याच्यावर असा डोळा नाही ठेवायचा नाही नाही लवकर लवकर प्रयत्न करा तुम्ही. येत जरा वेगळं दिसतोय कोणतरी. चेअरमन हं? कोणी असं आहे वाकडा तिकडं तोंड पांढरं करून चाललाय. कोण आहे ती व्यक्ती ओळखली का? अरे पाहिल्यासारखी वाटते पण लक्ष द्या ना. अहो तो गांठ्या आहे, गांठ्या. पाहिलं यो घंटेची रे पुढून नाही पण मागून ओळखला यो. कमून असं चाललंय ते. आ, जाऊ द्या काय करायचंय महत्वाचं. अहो ती लक्ष द्या आपल्या त्या बरं, हा, ते नर्स बरं चल नर्सबाई काय म्हणतात मग कसं काय वाटलं मला. बाई भारी आता पण बाई प्रयत्न एक करा माझ्या- तुम्ही. हो नर्सबाई काय? धरा पीठ. अहो कशाला आणलं यो? अहो माणूसच माणसाच्या कामाला येतो धरा. कशाला आणायचा? याची काय गरज होती? त्याला काय होते कुठून आणलाय? आपल्याच घरून समजायचं. बर किती करताना तुम्ही माझ्यासाठी? बाई किती लाजतंय. किती भोळ आहेत ना गंटनराव तुम्ही. आता या अधिक मासाचा मास पार संपत आलाय राव. मी काम करा ना बाईला धोंडे घाला बोलवा ना कोणाला नर्स बाईला? नर्सबाईला. नर्सबाईला जर मी धोंडे खायला बोलावलं घरी तर आमची बाई आमच्या दगड घाली. चेअरमन अरे आज गावातली एकही बाई आम्ही बोलावली नाही. एक आयडिया करा मी सांगतोय. बर. आपलं फार्म हाऊस आहे का? हम्म. त्या फार्म हाऊसवर धोंड्याची पार्टी ठेवा. म्हणजे धोंड्याचं जेवण ठेवा आणि गावातल्या सगळ्या बाया सुजाता म्हणू नका, संगी नका म्हणू, शाली नका म्हणून ही नर्सबाई यांना बोलून. अरे सगळे जर बोलवले हा. तिथं हा. आणि घोळच होऊन जाणार आहे. गोळ गोळ काय होतोय? बरं ठीक आहे घरी नाही बोलत फार्म हाऊस हा. किती कार्यक्रम करायचा? असं पण करा पण माझं म्हणणं एकच आहे. निमित्त झालं पाहिजे ना काहीतरी कारण. बोलायला भेटायला बघायला कशाला का व्हायना पण काही जेवण द्या काही करा धोंड्यामुळे बोलवा काहीतरी निमित्त करा पण तुम्ही बाईंना बोलून घ्या आमचा विषय एवढाच. बरं 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 मग ठरवा हम्म. कोण जाते तू जातो का निरोप सांगायला. आयला हा बघ नेमकं काय होतं असं काही म्हणलं का आमच्या चेअरमन बाईचा फोन आलाच. आता किती चांगलं नियोजन चालू म्हणजे? होतं. नर्सबाईला जेवायला बोलायचं. हा. हा? एकदम आपल्या घरी नाही बोलायचं आपल्या फार्म हाऊसवर फार्म बोलायचं. हाऊसवर. शुभ संकेत नाहीच म्हणा बाई. थांबा, मला फोन उचलू द्या. बंद करा. बोल ना काय म्हणते. चोरी झाली चेअरमनच्या घरात चोरी घरात? होऊच शकत नाही. गृहमंत्र्याला फोन लावित असतो गृहमंत्र्याला आत्ता तुझा कट केल्याबरोबर एसपी DYSP लगेच तपासारा तालुक्याचे कुत्रे बित्रे घेऊन ते शोध पथक घेऊन पोलीस येतील. पण काय डाबा गेलाय वय मला वाटलं का मोठं तुझं सोनं बिनं गेलं काहीतरी नाही तर ते श्वान पथका सकट पोलीस आले असते. काय गेलंय? हा ठेव आता ठेव मी पाहतो. अरे बाळ्या आमच्या घरातून दळणाचा डाबा चोरीला गेला. राहण्याचा डाबा. हो थांबा थांबा थांबा. दळणाचा नाही म्हणजे पिठाचा डाबा चोरीला गेलाय. चेअरमन लक्षात आलं का तुमच्या? काय मागाशी ती व्यक्ती डाबा घेऊन चालली होती ती होत नाही ना? हा, तो साला गांठ्या 100% आमचा डाबा होता. तरी मी म्हणलं हा डाबा कुठं तरी मी पाहिलाय. अरे बरोबर बरोबर मग चेअरमन आता कसं असतं बाई माणसांची सवय असते घरातले दाग दागिने पैसे काय करतात ते डब्यात ठेवतात पिठाच्या. बरोबर लोकं आहे. आहे ना बरोबर ह्यो भुरटा चोर आहे ना दागिन्याच्या अपेक्षेने सोनं नाण्याच्या हिशोबाने ह्यो भुरटा चोर आहे ना चोरी डबा करण्याच्या घेऊन. उद्देशाने त्या डबा अरे गायब पण केलाय. मला काय नाही कामल्या तो सरपंचाकडे खातो पितो त्याला चोरी करायची गरज काय. हा पण आता हे भुरट आहे हे चोट्ट आहे हे कवाले धड आहे हा तुम्हाला माहिती आहे ना ते कसं आहे त्याच्यासाठी चोरी करून गेला असं डाबा घेऊन. मग त्याची सुट्टी नाही. गुबू गुबू वाजतंय बघ 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 सखे कसं गुबू गुबू. गांठ्या ए, चोरा सांगा माझा घरचा दळणाचा डबा का चोरला? चोरला नाही मी चोरला नाही. मग उसना आला. उसनं न विचारता उसनं नेतात का त्याला न विचारता जर असं उसनं नेलं ना त्याला चोरी म्हणतात. म्हणते, आणि हा? तुला सरपंचाच्या घरी खायला भेटत मग तुला पिठाची गरज काय आहे? आ? मला भाकरी गरज काय आहे? सरपंचानी एवढ्या विश्वासाने तुला हॉटेल दिलं सगळं चालायला दिलं कमून खंडीच्या वारात मुत तो रे. अगं बाई हे गंटन कुमारला कोण मारतात? अरे हा ना ना डबा चोरी तो अहो नाही हो. आहो थांबा का हाणताय त्यांना? अहो एक नंबरचा चोर येतो माझ्या घरातून पिठाचा डबा चोरून पळालाय त्यो.
हा चला तुम्ही इकडं. तिकडे चला म्हणजे तुम्ही त्यांना खरं का नाही सांगितलं? तो डबा मला आणून दिलता तुम्ही. मी तुम्हाला बदनाम करू इच्छित नव्हतो म्हणून. ज्या मुलीचं तुमच्याशी लग्न होईल ना ती खूप नशिबान असेल बघा. इरसाल सारे झाले इथं गोळा कॉम धाम नको याचा टाऊक वर डोळा